आणि ती स्पर्धा कमिंग सून अगदी याच विभागामध्ये अगदी पाहायला मिळेल. परंतु एक दर्जेदार क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी अतिशय सुरेख पद्धतीने हाताळल्यात आदरणीय रुपेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी. आणि एक सुंदर अशी स्पर्धा अगदी आपण पाहू शकाल. विशेष करून नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने प्रमोद सरांनी उल्लेख केला की 4 ते 3 षटकं कधी कधी 2 षटकं सुद्धा होतात अजितजी, तर अगदी हे जे नियोजन आहे ते खूप महत्त्वाचं राहिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूया आपण मॅच कडे. मिस्टर प्रणय समोर स्ट्राईकला बॅटर बघतोय आपण, मिस्टर आकाश. आणि नॉन स्ट्रायकिंग कडे सर्वेज. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. व्हेरी फर्स्ट बॉल फक्त स्टिअर केलंय, चेंडू वेगाने जातोय. शॉट लेग रिझन मध्ये सिंगल स्टार्ट झाले. फुलटच होता आकाश, फक्त सिंगल के स्ट्राईक रोटेट केले. महत्वाची बाजू आहे स्टार्ट करणं आणि इथे आकाश बेडी संघाचा स्कोर कार्ड स्टार्ट करतोय. नक्कीच पहिली धाव खूप महत्त्वाची आहे प्रत्येक फलंदाजाकरिता आणि इथून योग्य त्या पद्धतीने आकाशाने कन्व्हिन्सिंग सुरुवात करून दिली. टॉस जिंकला जिथे अगदी आपण पाहू शकाल त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन या संघाने. आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जिथे फलंदाजी करते मनाचे राजे वेडी हा संघ. आज सफाळे गटातील संघ आमने सामने येत असताना आपण पाहू शकलात खूप सुंदर पद्धतीने आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहू शकलात. तिसऱ्या सामन्यामध्ये 104 धावा लागल्या होत्या. काय अटॅकिंग फलंदाजी एक सामन्यामध्ये शैलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक हाफ सेंचुरी फास्टेस्ट 12 चेंडूंमध्ये, तो सुद्धा इन ऍक्शन यानंतर सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 3 धावा आपण बघतायत. याचं प्रथम तुम्ही बॅटिंग करताय त्यावेळेला तुमचं टार्गेट असतं अबव 60 जर असल्या चांगली टफ फाईट होईल. थोडंसं मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतायत. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा बनवण्याचा तुमचा मानस असतो आणि त्याच दृष्टीने तुमचा खेळ कसा पुढे जाईल यासाठी तुम्ही लक्ष केंद्रित करत असतात. पुनश्च प्रणय तयार. समोर आहे सर्वेश. सर्वे करावा लागेल इथे. उडवले चेंडूला मिस टाइम आहे आणि इथे पहिला धक्का लागेल. सर्वेश येत आहेत बॅक टू द पॅव्हिलियन कडे. कुठेतरी शॉट ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन बरोबर नव्हतं. विकेट इथे येतोय. सर्वेश महत्वाचा खेळाडू डकआउट कडे येताना पहिला धक्का लागलाय सर्वेच्या रूपानं. ऐकूया पीके साऊंडचं एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू. न्यू बॅटर सीन मिस्टर प्रणय. अगदी आपण पाहू शकाल पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाची विकेट मिळाले. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. 2 क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलच्या बाहेर आहेत. म्हणजे जे मार्जिन ऑफ इरर आहे ते गोलंदाजाकरिता अगदी कमी आहे. इथून फलंदाजाला बेनिफिट तर उचलायचं आहे, परंतु हे बेनिफिट उचलत असताना अगदी विकेटचं पतन झालं. एलिव्हेशन जास्तीत जास्त होतं, डिस्टन्स गाठू शकला नाही आणि जिथे एक सुंदर झेल कन्वर्ट झाला. लेफ्ट हँडर बॅटर प्रणय मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल मनाचे राजे वेडी हा संघ फलंदाजी. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट थोडंसं एसट्या सोडून जाणारा डाऊन द लेग होता. लेग बाईटचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केलंय. 2 महत्वाचे हे 2 षटकं आहेत पॉवर प्ले मध्ये. अजित सर अगदी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने प्रयत्न होत आहेत, परंतु पहिल्याच षटकामध्ये अगदी ब्रेक थ्रू लावलाय. इथून प्रयत्न कसे असतील दोन्ही फलंदाजांचे. इथून स्टार्ट महत्वाचं आहे. मोमेंटम ज्याला आपण म्हणतो. 4 धावा झालेले आहेत. प्रणय जबरदस्त गोलंदाजी करतायत. एक महत्वाचा गोलंदाज आहे. आपण स्ट्राईकला बघतोय मिस्टर आकाश. उडवले चेंडूला आणि इथे लॉंग ऑफला आणखीन एक धक्का बसतोय. मनाचे राजे वेडी. शॉर्ट सिलेक्शन आहे ते प्रॉपर बघायला मिळत नाहीये आणि ओपनिंग पेअर मात्र डिपार्टेड आली असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धक्के आकाश आणि सर्वेश मैदानाच्या आतमध्ये तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. न्यू मॅन मिस्टर जय मैदानाच्या आतमध्ये येते. थोडंसं प्रेशरमध्ये संघ खेळताना दिसतोय. स्टार्ट भरपूर महत्वाचे आणि ती स्टार्ट तुम्ही तेव्हा देऊ शकता जेव्हा तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे. ठरवून शॉट जर खेळलात क्रिकेटच्या मैदानामध्ये तर मात्र तुम्हाला असे अननेसेसरी शॉट बघायला मिळत आहेत आणि तिथून मात्र तुमची पडझड खऱ्या अर्थाने प्रारंभ होतोय.
इथे 2 धक्के लागले आहेत. काय म्हणाल आदेश? की ज्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाही अजित सर, आणि अगदी त्याच कारणास्तव हा संघ थोडासा अंडर प्रेशरमध्ये आहे. कारण की जिथे मागच्या सामन्यामध्ये ज्या चुक्या झाल्या होत्या मनाचे राजे वेडी संघाकडनं, त्याच चुक्या या सामन्यामध्ये सुद्धा होत आहेत. इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न करायला हवा, म्हणूनच इंटू द गॅपमध्ये खेळणं पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे खूप मायने राहतं. शहरापासून दूर खेळतायत, चेंडूपर्यंत जाणं खूप महत्वाची भूमिका आहे, ते जात नाही आहेत आणि जिथून अगदी मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. ज्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्याच दिशेने खेळलेत आणि अगदी ह्या विकेट मिळाल्या. थोडीशी खराब सुरुवात आहे, परंतु या इथून येणाऱ्या षटकांमध्ये पार्टनरशिप ही बिल्ड करावी लागेल अजित सर. बघूया रितेश आलाय. पहिले षटक त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथनच्या नावावरती राहिलंय, परंतु रितेश आलाय. इथून प्रणय हा एक फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅटर. पुढचा चेंडू घेऊन मिस्टर रितेश. आणखीन एक दर्जेदार चेंडू, थोडासा शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होतोय. डॉट बॉल आलाय. प्रणय हा सुद्धा थोडासा प्रेशरमध्ये, धावा येणं गरजेचं आहे. त्याहीपेक्षा तुमचा आत्मविश्वास किंवा तुम्ही जशी पिचिंग आहे चेंडूची त्या दिशेने जाऊन खेळणं गरजेचं आहे. नक्कीच जो अँगल आहे ना तो आता बाहेरच्या दिशेने गेला, कारण की लेफ्ट हँडर बॅटर आहे. हलकेसे फिंगर रोल केले गेले होते या चेंडूवर आणि ते साहजिक सुद्धा आहे. इथून हलक्याच्या हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडने खेळलाय. अगदी पॉईंटच्या रिझनमधनं चेंडूला जोपर्यंत फिकी केले तोपर्यंत एक सिंगल धावाले प्रणयच्या बॅटमधनं स्ट्राईक रोटेट केले आणि धावफलक 5 या अंकांवर स्कोर कार्ड. क्लेबर क्रिकेट बघायला मिळालं. प्रणय यांच्या माध्यमातून चांगला चेंडू होता, फक्त दिशा दिली फॉर सिंगल. स्कोर 6 वरती पोहोचलाय. इथून न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिस्टर जय. बघूया जयला इथे चांगली साथ द्यावी लागेल. संघासाठी धावा येणं गरजेचं आहे. एका बाजूने आपला अप्रतिम एक्युरेसी, सुंदर असं अनुशासन, प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण, या गोष्टी त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघ खूप सुंदररित्या दाखवताना. गुड बॉलिंग मिस्टर रितेश. आणि इथे उंची जास्त आहे. मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर. यस नो, अनदर विकेट गॉन. 3 झेल, 3 गडी बाद, 3 धक्के. पूर्णतः प्रेशर मध्ये मनाचे राजे वेडी संघ. खराब फलंदाजीचं कृत्यकरण अगदी पाहायला मिळतंय. इथून विकेटचं पतन होईल. नबाना बॅटर मिस्टर सुहास अगदी आपण पाहू शकाल. जिथे धावा करायच्या आहेत ना पॉवर प्लेच्या बंधनामध्ये, तिथे धावा येत नाहीत, विकेट येत आहेत आणि आतापर्यंत कन्व्हिन्सिंग अशी धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल. सुहास आल्या. नबाना बॅटर एक एंडे प्रणय आहे. आता इथून कामगिरी योग्य करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सुसज्जित होईल. आकुडाप्याची लेंथ आहे. इथून लिव्ह केली या चेंडूला, अगदी प्रयत्न सुद्धा केला नाही चेंडूपर्यंत पोहोचण्याकरिता, सोडून दिला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. एक चांगला टप्पा, एक चांगली लाईन आतापर्यंत मेंटेन केलाय गोलंदाज रितेश बबलू याने. ऑनसाइडला खेळलाय, फटका कन्व्हिन्सिंग नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, त्या दिशेने स्वतः यष्टीरक्षक धावत पळत आले. आणखी एक धक्का, आणखी एक ठेच मिळाले. मनाचे राजे वेडी संघ अगदी संकटामध्ये. जी गाडी आहे ना ती पटरीवरून अगदी खाली उतरले. 4 धक्के, धावसंख्या बोर्डवर आहे 5 या अंकांवर. थँक यू. 4 धक्के, धावा आहेत 5. सातत्य यशाची गुरुकिल्ली म्हटलं जाते आणि इथे सातत्य दाखवताना गोलंदाज. आणि खूप खराब शॉट सिलेक्शन बघायला मिळते. मनाचे राजे वेडी संघ पूर्णतः अडचणीमध्ये सापडलाय. मिस्टर रोहन न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येताना एका बाजूने रितेश, दुसऱ्या बाजूने प्रणय यांची धारधार गोलंदाजी. पूर्णतः प्रेशर कन्वर्ट झालाय वेडी संघाकडे. याही वेळेला आणखीन एक चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचेल ते. 6 धावा, 4 गडी बाद, 4 धक्के दिलेले आहेत.
आणि इथून मात्र सावरता येईल का हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उभा राहिला असं म्हणायला हरकत नाहीये. बहुत ही बढ़िया शॉट, काफी देर बाद ये शॉट आया है, डीप बैकवर्ड पॉइंट को क्लियर करता हुआ बढ़िया शॉट, स्क्वेयर ऑफ द विकेट 4, स्कोर 4 से प्लाई होगा और पहुंचता हुआ 8 9 थँक यू. 6+4 10 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 5च्या सरासरीने धावा आल्यात. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाचं अधिराज्य राहिले. इथून 4 षटकं किती धावा एक चांगली मॅच बघायला मिळू शकते. सुरुवात तर खराब झालंय, परंतु येणाऱ्या 4 षटकांमध्ये अजित सर जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. कारण की दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहू शकलात पोटेन्शियल आहे. कारण की मनाचे राजे वेडी संघ म्हणायचं झालं तर एक अष्टपैलू कामगिरी करणारा संघ आहे. 9 तर उभारते सितारे जास्तीत जास्त आहेत. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून जे शेवटचे अक्षर आहे ना, टी फॉर टॅलेंट, या गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. कारण की क्रिकेट एक असं माध्यम बनलंय ना, जिथे वयोमर्यादा आणि टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाही आहे. म्हणूनच आपण बघितलं ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी अगदी वयाच्या 13व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे. राजस्थान रॉयल्स या संघाकडे खेळत असताना 1,20,00,000ची बोली आणि अगदी 13व्या वर्षामध्ये हे पदार्पण राजस्थान रॉयल्स संघातर्फे जस्ट नंबर असं आपण म्हणतोय. आणि तेच इथे बघायला मिळते. आणखीन एक चांगला शॉट डीप बॅकवर्ड पॉइंटला. कलात्मक क्रिकेट. प्रणयच्या बॅटमधनं येणाऱ्या धावा ऊर्जा प्रदान करतील मनाचे राजे वेडी संघाला. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 14 इथून यशचं येणं बाकी आहे. भरपूर क्षमता यशकडे. मागच्या मॅच मध्ये 30 धावांची विस्फोटक इनिंग खेळला होता तो. तर इथून मात्र आगाज केलाय की धावा येणार आहेत. संघर्ष करण्यासाठी ज्या रनची गरज आहे तो संघर्ष स्टार्ट करताना डावखुरा बॅटर मिस्टर प्रणय खूप चांगली खेळी करतोय. चांगला फटका होता. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. अगदी थोडीशी जागा बनवली आणि सरळ चेंडूला अगदी आपण पाहून घेतलं तर पॉईंटच्या रिझन मधनं काढलं 4 धावांकरिता. शपथ खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर, परंतु फॉलो केला यावेळेस गोलंदाजाने. चांगलं कमबॅक आहे. चांगलं प्रत्युत्तर. लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1 धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड. इथून प्रयत्न वाढवावे लागतील. ज्या पद्धतीने आपण म्हटलंय ना की यशाचं येणं शेष आहे, परंतु यश जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येईल तेव्हा त्याकरिता सर्व काही तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागेल. अन्यथा या सामन्यामध्ये बराच मागे राहील मनाचे राजे वेडी हा संघ. बघूया देवमान पुरुष आपण बघतोय स्थायिक वरती मिस्टर रोहन. फक्त दिशा दिले. चेंडूला एक्झिक्यूट करतायत. इनफिल्डच्या वरनं चेंडू जातोय सरळ कव्हर पॉइंटला. एक धाव मिळेल. धावसंख्या 16 वर स्थिरावले. हलक्या हाताने एक नाजूक टच इथे बघायला मिळतोय. 16 ऑन स्कोर कार्ड. ऑन मेरिट हा एक शब्द भरपूर महत्वाचा आहे. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळत असतात आणि तसंच तुम्ही खेळत राहिला तर प्रत्येक गोष्ट ही तुमच्या बाजूने होत असते. मग ऑन मेरिट सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमचं शॉर्ट सिलेक्शन क्रिकेटच्या मैदानावर खूप मायने राखतं आणि कमी वेळ असतो फलंदाजांना. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न हलकासा आपण पाहू शकाल. बॉडी लाईनला स्पर्श करून चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये बिसावला जातोय. प्रयत्न झाले तिथून प्रणय याचे, परंतु या प्रयत्नांमध्ये थोडंसं यश मिळत नाहीये. थोडीशी टेक्निक ऑन साइडला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतात. अक्रॉस लाईनने खेचण्याचा हा प्रयत्न आहे. गुड बॉलिंग मिस्टर प्रणय. प्रणयच्या अगेन्स्ट प्रणय सुंदर गोलंदाजी हँडल करताना पुढचा चेंडू याही वेळेला बॅटला ब्रश केलाय आणि इथे फ्लाय स्लिपचा चेंडू कॅरी होता. सिंगल कंप्लीट झालंय. चांगलं गॅदर केला गेलाय. धावसंख्या 17 वर. धावा या सूर काढावं लागल्या. 17 रन्स ऑन अ कार्ड. सतरा धावा या स्कोर काढावं लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर. इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर प्रणय. जागेवर खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर जाणाऱ्या चेंडूवर अगदी आपण पाहू शकलात पोचू शकले नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. षटकाची इथे झाली समाप्ती. अगदी धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा या स्कोर काढावं लागल्यात. म्हणजेच कन्व्हिन्सिंगली धावसंख्या नाहीये, कारण की अगदी रन ऑफ बॉल पेक्षाही कमी धावसंख्या या 3 षटकांमध्ये पाहायला मिळालाय. तर नेक्स्ट कॉल असेल स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी विपक्ष NCC सफाले. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी सज्ज राहायचं. नेक्स्ट बॅटल सेकंड राऊंड मधला आणखीन एक दर्जेदार मॅच आपल्या भेटीला येते. स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी विपक्ष NCC सफाले.
18 चेंडू 17 धावा. इथून 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30-35 धावा येणं गरजेचं आहे. चांगलं बॅटल जर इथे मनाचे राजे बेडी संघाला या मॅचमध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे तर इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत मिस्टर रितेश. सुंदर गोलंदाज आहेत. एक अद्भुत गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि क्लास खूप चांगला आहे. लेंथ लाईनला खूप चांगले मेंटेन करतायत मिस्टर रितेश. गोलंदाजी ट्रॅकवर चौथ्या षटकातील पहिला चेंडू. अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. काय म्हणाल? धावा येत नाहीयेत. तिथून अगदी आपण पाहू शकाल काहीतरी वेगळं पण करण्याचा यावेळेस प्रयत्न आहे प्रणय याचा. स्विच खेळण्याचा प्रयत्न तर होता परंतु अगदी चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. ओहो, त्याच पद्धतीने खेळण्याची ही शैली, परिपक्वता पाहायला मिळत नाही. आता कॉन्फिडन्स लेवल वाढवावा लागेल प्रणय याला, कारण की जास्तीत जास्त डॉट बॉल खेळलेत. इथून सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप महत्वाची भूमिका ठरणार आहे, कारण की धावसंख्या तेवढी कन्व्हिन्सिंग नाहीये. जाग्यावर स्थिर राहिलाय. खूप चांगली गोलंदाजी रितेश. आणि आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की लाईन अँड लेन एका फास्ट ट्रॅक गोलंदाजाला खूप महत्वाची असते आणि ती लाईन लेंथ आतापर्यंत योग्य पद्धतीने मेंटेन केलंय. ओहो, थोडासा कॉमेंटेटर कस लागलाय. फुल टॉस चेंडू आहे ऑन साईडला. खूप चांगला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. सरळ चेंडू निघून आलाय आमचे डीजे सुभाषजी कदम. आणि अंतर्नंतर आमच्या बघू शकतायत तर प्रो लाईव्ह नेटवर्कच्या स्वागताकरिता मिळतील धाबा. षटकार 6. वळी आपण धवेस 23 पुढचा चेंडू प्रणय. याही वेळेला आपण बघतायत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट झालाय. दुसरा धाब्याचा अटेम्प्ट सुद्धा जवळ यशस्वी झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 25 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना लेग बायच्या रूपानं 2 धावा इथे बघायला मिळत आहेत आणि 25 धावा ऑन अ स्कोर कार्ड. प्रणय ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा त्यांचा. ऑन साईडला बॅट स्विंग करतायत, धावा खेचण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र लेग बायच्या रूपानं 2 धावा कंप्लीट झालेल्या. 25. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना आणखीन एक चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय. तर फलंदाज बाद झालेले आहेत. आदेश जर आपण या ठिकाणी बघितलं, काय चुका केल्या प्रणयने असं तुम्हाला वाटते? जे डॉट बॉल खेळले ना आणि त्याचंच हे प्रेशर होतं आणि या प्रेशरमध्येच अगदी ही विकेट गेलाय. कारण की धावसंख्या करायची होती, कारण की संघ अगदी थोडंसं अडचणीमध्ये आहे, कारण की यशाचं येणं सुद्धा मैदानाच्या दिशेने शेष होतं आणि त्याच कारणास्तव एक स्विच खेळण्याचा प्रयत्न टॉपेज उडाला गेला आणि जिथे फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. अगदी मैदानाच्या दिशेने यश दाखल झालेत. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 25 धाबा जवळजवळ आपण पाहू शकाल की 5 गडी बाद झाले. म्हणजे फलंदाजी आतापर्यंत खराब राहिला अजित सर. दरम्यान आपण बघतोय मिस्टर प्रणय खूप चांगले खेळत होते. त्यावेळेला त्यांनी खूप बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग केला. ऑफ साईडला खूप धावा येत होत्या, परंतु कुठेतरी ठरवून शॉट खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आणि तिथून ते माघारी परतले. इथून आपण सिंगल कंप्लीट झालंय. धावसंख्या दुसऱ्याचा टीम आहे तोही यशस्वी झालाय आणि न्यूमान यश मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा 27. 4 षटके इथे मात्र कंप्लीट झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. संघाचा सर्वोत्तम खेळाडू ज्याने मागच्या मॅच मध्ये एक विस्फोटक कॅमिओ खेळले होते तेच मिस्टर यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इथून कमीत कमीत 12 चेंडूमध्ये 30 धावा एक चांगला बॅटल होऊ शकतंय. 27 झालेले आहेत. बघूया स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील 2 फलंदाज. ऐकूया पीके साऊंडचं एक सुंदर सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. सत्तावीस या अंकांवर धावसंख्या अगदी आपण पाहू शकाल. संघ अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून बाहेर काढावं लागेल आणि इथून अगदी आपण पाहू शकाल स्कोर कार्ड आतापर्यंत 27. 4 षटकांसह एकंदरीतपणे कंप्लीट झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर या स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल प्रथमेश या गोलंदाजाला आणलंय. तर स्ट्राईक एंडला बॅटर मिस्टर रोहन लिव केला या चेंडूला. आपण वळतायत दोन्ही हात समांतर. विरलजी नायर सर अगदी आपण पाहू शकाल व्हाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 28 रन्स ऑन अ कार्ड 5 गडीच्या मोबदल्यामध्ये.
साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहू शकाल बॅटन पहाटच्या साह्याने टायमिंग व्यवस्थित होत नाही. अजितजी, टायमिंग करणं खूप महत्वाची गोष्ट. आणि या सामन्यामध्ये जी पकड आहे ना ती समोरच्या संघाकडे जाताना अगदी पाहायला मिळेल, जिथे विराटन संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी करून दाखवले. थोडस प्रेशर आहे इथे आणि आणखीन एक चेंज ऑफ द पेस. गुड बॉलिंग. प्रेशर मध्ये कशी गोलंदाजी करावी प्रथमेशला ही कला अवगत आहे. एक चांगला चेंडू आहे, फिंगर रोल केले, थोडंसं गतीला परिवर्तन केलं, चेंडू थोडंसं आतमध्ये येताना आणि त्या चेंडूवरती लिहिलं होतं इट्स अ डॉट बॉल. दॅट्स द ब्युटी मिस्टर प्रथमेश. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू, आणखीन चेंडू फक्त टॅप केलाय, दिशा देताना सिंगल कंप्लीट झाले. 29 आणि आता यश. एजच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावा खऱ्या अर्थाने मनाचे राजे बेडी संघाला लढण्यासाठी प्रेरणा देतील. इथून जर यशकडे जर प्रेशर कन्वर्ट झालं तर मात्र त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघाचा दबदबा वर्चस्व कायम राहील. इज नो डाऊट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. जबरदस्त चेंडू इथे हाताळला जातोय आणि प्रशंसा करेन की ओपोनेंट टीमच्या फलंदाज ज्या वेळेला आक्रमकता तुमच्या अगेन्स्ट इख्तियार करतात त्यावेळेला तुम्ही चेंडू कसे हाताळावे याचे एक उत्तम सुंदर उदाहरण प्रथमेशने दाखवून दिले. गुड बॉलिंग. याही वेळेला डॉट बॉल. यश थोडासा स्ट्रगल करतोय, क्षमता भरपूर आहे यशकडे, परंतु या गोलंदाजीचं उत्तर शोधावं लागेल. बघूया. जबरदस्त गोलंदाजी, भरपूर क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये 30 धावा ज्यांच्या नावावरती होत्या तोच फलंदाज यावेळेला उडवलाय आणि सरळ चेंडू जातोय तो शैलीच्या हातामध्ये आणि यश सुद्धा परतताना माघारी. OUT आउट. गॉन. STC. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. 29 या अंकांवर अगदी आपण पाहू शकाल त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराटन संघ काय जबरदस्त पद्धतीने अगदी परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. अगदी उत्तर सापडत नाहीये. जे प्रश्न मंजुषा विचारले ना मैदानाच्या दिशेने गोलंदाजांनी ते कुठेतरी फसलेत आणि आतापर्यंत धावसंख्या सुद्धा अगदी जाग्यावर अगदी आहे. 29 या अंकांवर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच जी धावसंख्या कन्व्हिन्सिंग नाहीये. 5.80च्या गतीने धावा आल्यात अजित सर आणि ह्या कन्व्हिन्सिंग आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अगदी धावा घेणं खूप महत्वाची भूमिका. या खेळपट्टीवर धावा सुद्धा होताना आपण बघितल्यात. 29 अंकांवर 6 गडी बाद. या स्पेलमध्ये निलेश या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. फुल टॉस चेंडू सरळ ऑन साइडला आपण बघतायत. मिडविकेट झोन मध्ये खेळला गेला. सिंगल कंप्लीट झाले. 30 धावा. कुठेतरी सलामीवीरच्या माध्यमातून अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. पहिल्या षटकामध्ये विकेट, त्यानंतर विकेट भरपूर गेल्या. थोडंसं प्रेशर मनाच्या राजे बेडी संघाकडे आणि ते खऱ्या अर्थाने आता कन्सॉलिडेट झालेलं आहे. अप्रतिम शॉट डाऊन द ग्राउंड आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा अटेम इथे आणि हा सरळ डाऊन द ग्राउंडचा खेळाडूला डॉमिनेट करत चौकार येतोय. धावसंख्या 34. असे आणखीन 2-3 शॉट खेळावे लागतील जर या मॅच मध्ये राहायचं आहे. आपल्या गोलंदाजांना थोडासा विश्वास जर निर्माण करायचा आहे की या मॅच मध्ये आम्ही जिंकू शकतो. विश्वास भरपूर महत्वाचा आहे आणि तो जर मोठे स्ट्रोक येण्याकरिता फलंदाज प्रयत्न तर करतायत, परंतु इथे गोलंदाजी अतिशय बुद्धिमत्तेची झाले आणि प्रामुख्याने कौतुक करावं लागेल. प्रणयने स्टार्ट दिला आणि रितेश, प्रथमेश आणि निलेश यांनी म्हटलं की आम्ही चांगलं बॉल फिनिश करू आणि ही खरी ताकद आहे गोलंदाजामधली. इथे चौकार आलाय. धावसंख्या 4ने फ्लाय होईल. सरळ लॉंग ऑनला क्लिअर करताना 39 झालेले आहेत आणि या इनिंग मधील चेंडू शेष आहेत ते 2 to go 2. 39. शेवटचे 2 चेंडू जर मोठ्या शॉट मध्ये कन्वर्ट करता आले, लढण्यासाठी ज्या धावा हव्यात त्या इथे तुम्हाला मिळतील. संघर्ष मोठा असू शकतो जर 2 शॉट व्यवस्थित आले तर. ओहो, अप्रतिम शॉट स्कूप केले गेले. चेंडू वेगानं फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. सिंगल पूर्ण डबलसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा डेंजर इन कडे येत आहेत आणि 2 धावा कंप्लीट. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41 रन्स ऑन कार्ड. 41 धावा स्कोर कार्ड लागल्यात. आता अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या अंतिम चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक मारावा लागेल. धावसंख्या जर कन्व्हिन्सिंगली तुम्हाला लावायची असेल तर इथून चांगल्या पद्धतीने कामगिरी ही तुम्हाला मैदानाच्या दिशेने करावीच लागणार आहे. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज. गुड शॉट. ऑफ साइडला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. एक करार ऑफ ड्राईव्ह. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा अटेम
आणि 2 धावा परिपूर्ण तिसऱ्या धावेसाठी आणि इथे तिसरी धाव पूर्ण होणार नाहीये. 43 झालेले आहेत. 44चं टार्गेट स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी अँड NCC सौफाले. चला आपण वळूया टॉसकडे. महत्वाचा टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही सुनील वजे सरांना विनंती करतोय त्यांचे शुभ हस्ते आपण करूया. कॉइन स्पिन स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी विपक्ष NCC सौफाले या बोट टीम कॅप्टन टॉस साठी. चला टॉस केला जाईल. NCC सफाळे आणि स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या दोन संघामध्ये आपण नाणेफेक करतोय. बाप्पा मोरया संघाचे संघनायक उपस्थित आहेत. NCC सफाळे संघनायक त्वरित यायचा टॉस साठी. NCC सफाळे चला या टॉस साठी लवकर. उमेश या ठिकाणी येत आहेत. सुनील वजे सरांच्या माध्यमातून चॉईस दिली जाईल आणि कॉल असेल NCC सफाळे. आई नागदाई देवीचा कॉल आहे आणि आई एकवीर आले. टॉस जिंकला. कल्पेश काय म्हणशील? शतरक्षण पहिली मॅच खेळताना कसं वाटलं? खूपच छान वाटलं. आता प्लेइंग 11 मध्ये any चेंजेस बघायला मिळतील? हो नक्कीच. नवीन कुठला खेळाडू दाखल झाले तुमच्या टीम मध्ये? रोहित मात्रे ट्रॅव्हलिंग करतोय. तर थोड्याच वेळामध्ये तो येईल. ओपोनंट टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचा प्लॅनिंग असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि या कमीत कमी धावा थांबवण्यासाठी कुठले गोलंदाज तुमच्याकडे सक्षम आहेत जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? मनोज पाटील आहे, वैभव आहे, आहेत एक दोन. तर उमेश टॉस जिंकला असता काय क्षेत्ररक्षण घेतलं असतं? मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे. इथे किती धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना जर तुम्ही काढली तर एक चांगलं टप मॅच बघायला मिळू शकते. 70 काढायचा प्रयत्न करू. आणि आपल्या प्लेइंग 11 मध्ये एनी चेंजेस बघायला मिळतील? नाही, जी टीम आहे ती. कसं वाटलं या ठिकाणी ही संपूर्ण स्पर्धा आपण बघताना युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही खेळतायत, वर्णन कसं कराल या स्पर्धेचं? रुपेश दादांची स्पर्धा चांगलीच असते आणि प्रत्येक सफाई गटामध्ये मी तर सांगतो 6-6 षटकांचे सामने झाले पाहिजेत. हे प्रामुख्याने खूप चांगलं म्हणणं आहे आपलं. तर टॉस बॉक्सकडनं न्यूज आपल्याला बघायला मिळते. वन द टॉस अमोल 11 बाप्पा मोरया अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. विजयासाठी 44 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. या अगोदर आपण आवाज ऐकला अजितजी पाटील आणि आदेश पाटील यांचा. सागर वरठा ग्राउंड स्टाफ कुठेही असतील तर रुपेश पाटील यांच्याशी लगेच संपर्क साधा. 44 रनचं टार्गेट. दोन धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश घेरत अर्थातच बंटी आणि प्रणय पाटील. पहिलं षटक हाताळण्याकरता सर्वेश शेलार पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल चेंडू निघून जाईल. खूप चांगली फिल्डिंग. कोणती धाव येत नाहीये. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी सुद्धा वाटू लागते आणि त्याचा रिझल्ट सुद्धा आपण पाहिलाय प्रत्यक्षात. 6-6 षटकांमध्ये 38 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत. हा इतिहास 26 जानेवारीचा आहे. अप्रतिम ऑन द टोस खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय चांगला देखणा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल सुस्वागतम. एकविरा चषक चौकार.
षटक क्रमांक पहिला आणि दुसऱ्याच बॉलवर ऑन दी टोस खेळला होता लेदर क्रिकेटचा. जरूर आपण पाहतायत त्या खेळाडूला अनुभव थोडाफार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत बंटी फॉर्मामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मेल सर्वेश शेलरचा हा बॉल अगदी चांगला होता, फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मेल बंटीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. या धावसंख्येवर ऋषांक पाटील यावेळेला दर्शवत असताना आमचे गोल्डन मॅजिक फिंगर. षटक क्रमांक पहिला 3 बॉलचा खेळ झालाय. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 44 धावांचं टार्गेट सेट करत असताना त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन किरणजी कारभारी प्रेझेंट पुरस्कृत आहेत. ऑफ साईडला प्रणय पाटीलचा हा फटका, ह्या वेळेला खराब फिल्डिंग झाली. थोडासा चेंडूने उसळी घेतली आणि सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघून चाललाय. 4 धावांकरता मेल चौकार, टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षांमधून येत असताना 4. बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या 9. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा प्रणय पाटील त्या ठिकाणी पोहोचतायत आणि इथून आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि वाईट+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. जर विजेते ठरले त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन तर आशिष भोईर, आशू यांच्याकडून या खेळाडूंना टी शर्ट्स दिले जातील. या 16व्या वर्षाचा चॅम्पियन्स कोण ठरेल याकडे लक्ष असणार आहे. 9 फेब्रुवारीला संध्याकाळच्या सत्रामध्ये 64 टीम मधून एक चॅम्पियन्स आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल होता, ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. तुषार स्वतः ॲज अ विकेट किपर, कोणती धाव येत नाही. डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स ऑन दी बोर्ड पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू, वेलकम बॅक. धन्यवाद सुभाजी कदम यांचा डीजे आपण पाहतायत. विविध संगीत आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत जरूर ऐकायला मिळतात. दयानंद पाटील साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 या धावसंख्येवर 33 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 29 बॉल आणि 33 रन्स बक्षीस ज्या पद्धतीने आपण पाहतायत. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. खेळायचं होतं ऑन साईडला, परफेक्ट यावेळेला बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, प्रॉपरली टायमिंग नव्हतं. 2 धावा सर्वेश शेलार पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर प्रणय पाटीलच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. पहिल्या मॅचचा विचार केला तर शैलेश निवलने जी बॅटिंग केली होती ना, क्लास बॅटिंग होती. परिपूर्ण संकट आली होती या संघावर. चांगला बॉल, स्लोवर 1 चेंडू प्रणय शेलारचा पाहायला मिळतोय. फार कमी वेळेमध्ये या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडले. भिवंडी शेलार या ठिकाणी जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. आंबेडकर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लालच देण्याचा प्रयत्न केला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता प्रणय पाटीलचा, परंतु चांगली गोलंदाजी. प्रणय शेलारचं मी कौतुक करेन. प्रणय पाटील सारख्या फलंदाजाला यावेळेला थांबवणं फार कमी गोलंदाजांना माहिती आहे. चेंज ऑफ पेस, शॉट ऑफ लेन चेंडू होता, परंतु बाहेर निघणारा हा चेंडू. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. कालचा जर विचार केला तर 23 बॉल मध्ये 23 रन सुद्धा निघालेले नाहीयेत. यावेळेला ऑन साईडला जास्त वेळ थांबवणार नाही.
सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. फटका चांगला होता प्रणय पाटीलच्या बॅटमधून. प्रणय शेलारचा यावेळेला चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खूपच बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. प्रणय शेलार या वेळेला मात्र पंचांबरोबर बातचीत करत असताना की हा वाईड कसा आहे, परंतु पंच मात्र भरपूर वर्ष उन्हाळी पावसाळी पाहिलेत पंचांनी. ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. अप्रतिम ऑफ साईडला फटका तर छान आहे, परंतु या वेळेला सर्वेश शेलारला निवडला आणि प्रणय पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये 21 रन झालेले आहेत त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन टीमची. स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. रितेश किनी स्वतः ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता स्वतः तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी जरूर सातत्याने चांगली भूमिका निभावत असताना पाहायला मिळतो. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. चला थोडीशी घाई करा. मनाचे राजे वेडी टीम. एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला हा नवोदित ज्या पद्धतीने संघ पाहायला मिळतोय, चांगला संघ आहे. या खेळाडूने अजून खूप चांगली मेहनत घेतली, कसून सराव केला. ज्या चुका झाल्या त्या चुका विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात चांगल्या पद्धतीने केली तर कदाचित हा संघ अजून एक भल्या भल्या मोठ्या संघांना पराभूतच्या छायेत नेण्याची इच्छा शक्ती प्रगट करेल. परंतु डाऊन दी अर्थ तुम्हाला राहावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू. तुषारच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. 23 बॉल आणि 23 कालचा आकडा खूप मायने राखला गेला. साखरे वर्सेस एडवन. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. काय बॅटचा फ्लो होता. शॉट ऑफ द मॅच क्लास. प्रथमेश बंटीच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार 6. थँक्यू. काय फटका खेळला होता. बॉडमॅनचा चांगला वापर. चेंडूला फक्त यावेळेला दिशा दिली. टायमिंग साध्य केलं. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मात्र एक रन तर जरूर मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 या धावसंख्येवर 28 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. 16 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. रितेश किनी या खेळाडूने भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक भरवशाचा फलंदाज आणि विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते, तोच खेळाडू रितेश किनीला आपण पाहतायत. उजव्या हाताने सर्वेश यावेळेला सांगतोय मोठे फटके मी मारून देणार नाही. नेव्हर गिव्ह अप. आणि हे तुमच्यामध्ये असायला हवं. ती तगडी इच्छाशक्ती आपल्याला पाहायला मिळते सर्वेश शेलारच्या गोलंदाजीवर. अचूक टप्प्यावर परफेक्ट या वेळेला टप्पा आपण पाहू शकाल. गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा खाली राहिला होता, कारण ही खेळपट्टी मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाज कौशल्य दाखवण्यासाठी तत्पर असतात. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळला. ही ताकद आहे या खेळाडूची. नो बॉल +6
मिळतील 7. पस्तीस रन 35. यस, सायरन वाजलं गेलंय म्हणजेच इथे आपण पाहू शकाल की फ्री हिटचा सिग्नल पंचांनी त्यांच्या डोक्यावरून गोल हात फिरवलाय. रितेशसाठी ही संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत परंतु त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल चौकार. एकाच बॉलवर 11 रन आल्या. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता विजयासाठी आपण पाहिलं तर 5 रनची आवश्यकता आहे. पाच रनची आवश्यकता. सर्वेश शेलार या बॉलवर फिनिश होईल का की येणाऱ्या चेंडूंमध्ये फिनिश केलं जाईल. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. यश पुढे सरसावतील आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल चौकार. स्कोर आर लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. अप्रतिम चांगला फटका तर यावेळेला जरूर नाहीये आणि इथे प्रणय शेलार हसत हसत हा झेल टिपत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद गॉन. ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. काल जशी चाफेवाडी टीम मधून प्रणय पाटील आणि अक्षय पाटील यांची जोडी आपण ब्रदर्स जोडी पाहिली होती. आता नयन किनी आणि रितेश किनी यांची स्पर्धा येते. शिवनेरी चषक 19 मार्च ते 23 मार्च लाख मोलाची स्पर्धा आणि इथे नयन किनी आल्या आल्या फिनिश करतायत त्यांच्या अंदाजामध्ये. ग्रेट फिनिश बाय नयन किनी. कॉंग्रॅच्युलेशन. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन पुरस्कृत किरणजी कारभारी साहेब आणि एका साईडला मनाचे राजे वेडी या टीमने चांगला खेळ दाखवला. पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं एक बलाढ्य संघाला अर्थातच साई स्पोर्ट्स सरावली महेंद्र भोईर यांच्या टीमला आणि इथून आपण पाहताय दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाची चव चाखायला मिळाली आणि इथे आपण पाहू शकताय विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रितेश किनी ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या बबलू.